Welcome to all of you. I am Vishal sir. I am today teaching valency of carbon atom. कार्बनची व्हॅलेन्सी कशा प्रकारे आपण पूर्ण करू शकतो ते आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघूया. कार्बन कार्बन हॅज ॲटॉमिक नंबर 6. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ठीक आहे, ओके. कार्बन has electronic configuration. Carbon has electronic configuration, that is 2 electrons in k orbits, 2 electrons in k orbits, 4 electrons present in l orbits. बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजेच टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके. Atomic number is equal to total number of protons, that is atomic number is equal to total number of electrons. Okay. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. कार्बनच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. कायम हा नियम लक्षात ठेवा. के ऑर्बिट्स मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. 10वी मध्ये तुम्ही बघितलेलं आहे, 10th मध्ये बघितलेलं आहे. एल ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स 8 असतात. त्यापैकी आपण इथे 4 इलेक्ट्रॉन्स घेतले. 4 इलेक्ट्रॉन्स घेतले. तुम्हाला व्हॅलेन्सी माहित आहे. व्हॅलेन्सी म्हणजे लास्टच्या ऑर्बिट मध्ये उपलब्ध असलेले इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्सी म्हणजे लास्टच्या ऑर्बिट मध्ये उपलब्ध असलेले इलेक्ट्रॉन्स ते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेतात. ते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये सहभाग घेतात. ओके. द इलेक्ट्रॉन्स विच प्रेझेंट इन outermost orbits and which can participate in bond formation. Okay. Which can participate in bond formation, that electrons is known as valency number. That electrons is known as valency number. ठीक आहे. इथे कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, कारण कार्बन 4 बॉन्ड्स तयार करू शकतो त्याच्याभोवती. बघूया आपण इथे कार्बनचं स्ट्रक्चर. म्हणजेच मिथेनचं एक्झाम्पल घेतोय मी. मिथेन. ओके. मिथेन, दिस इज फर्स्ट मेंबर ऑफ alkanes. Okay, this is first member of alkanes. Methane. ANE means meth means 1 carbon atom. Methane मध्ये 1 carbon atom present आहे. Methane has 1 carbon atoms. Okay, methane has 1 carbon atom. बघूया कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण करूया. मिथेन consists 1 carbon atom. This is first carbon atom which can be bonded with 4 bonds with other atoms. बघा, हा पहिला बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड, हा तिसरा बॉन्ड आणि हा चौथा बॉन्ड. कार्बन त्याच्या भोवती 4 बॉन्ड्स तयार करू शकतो. 4 बॉन्ड्स आहेत बघा. हा पहिला बॉन्ड, इथे आपण H लिहू शकतो. इथे सेकंड बॉन्ड H, थर्ड बॉन्ड H, फोर्थ बॉन्ड H. दिस इज द डॅश स्ट्रक्चर ऑफ मिथेन. हे स्ट्रक्चर मिथेनचं स्ट्रक्चर आहे, पण कोणत्या फॉर्म मध्ये? डॅश स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये हे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. बघा, मी आता इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला इथे घेतो मिथेनसाठी. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघूया आपण. ठीक आहे. कार्बन 1, हायड्रोजन 4, 1 2 3 4, that is 4. Methane has molecular formula CH4. मिथेनचा हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. कायम लक्षात ठेवा, कार्बन has valency 4. Carbon has valency 4. Hence, carbon can produce 4 bonds with adjacent atoms.
ऑलवेज यू रिमेंबर कार्बन हॅज व्हॅलेन्सी 4. ठीक आहे, तर इथे आपण कार्बनचे व्हॅलेन्सी 4 आहे. कशी कम्प्लीट करायची? डॅश स्ट्रक्चर बघितलं आपण. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, मिथेनचं डॅश स्ट्रक्चर, मिथेनमध्ये किती कार्बन असतात ते आपण बघितले. तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग झाले असेलच. यासारखे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहण्यासाठी या चॅनलला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर केमिस्ट्रीचे किंवा अदर सब्जेक्टचे हे पाहू शकता. थँक्यू.